आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। 20 वर्षाचा न्यायाचा वनवास संपणार कधी? शेड्याच्या शेतकऱ्याचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम। न्यायालयीन आदेश असूनही सातबारावर नोंद नाही। शासनाच्या दुर्लक्षाविरोधात तुकाराम डपिन ठाम। न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच। जत तालुक्यातील शेड्याळ येथील शेतकरी तुकाराम हनुमंत डपिन यांनी आपल्या जमिनीच्या सातबारा उतार्यावर नोंद मिळावी या मागणीसाठी 27 जुलैपासून जत तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी कायम असून शासन व महसूल प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल न घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। डपिन यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे शेड्याळ येथील गट क्रमांक 82 व फेरफार क्रमांक 1494 संदर्भातील खरेदी दस्तऐवज कोणत्याही दिवाणी अथवा महसूल न्यायालयाने रद्द केलेला नाही। तसेच सक्षम दिवाणी न्यायालय उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या बाजूने आदेश दिलेले असतानाही महसूल अभिलेखावर सातबारा नोंद करण्यात येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे। गेली 20 वर्ष विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। महसूल प्रशासनातील दिरंगाईमुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आपण न्यायापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा सकारात्मक निर्णय न झाल्याने डपिन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। न्यायालयीन आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून सातबारा उतार्यावर नोंद करण्यात यावी आणि या प्रकरणाला न्याय द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। या आंदोलनाची माहिती तहसीलदार, मंडळ अधिकारी, ठाणे अंमलदार तसेच जत पोलीस ठाण्याला देण्यात आली असून शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून दीर्घकाल प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढावा अशी मागणी होत आहे। आता प्रशासन उपोषणाची दखल घेऊन तोडगा काढते की आंदोलन आणखी तीव्र होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। माझे नाव तुकाराम हनुमंत डपिन, राहणार शेड्याळ, तालुका जत, जिल्हा सांगली। आणि माझी जमिनीची कोर्टाची निकाल माझ्यासारखं होऊन आणि सांगली सेशन कोर्टाचं पण निकाल माझ्यासारखं झालेलं आहे। एवढं होऊन देखील महसूल खात्यानं मी वेळोवेळी पत्र देऊन देखील माझं कुठलीच कामं करायला तयार नाहीत। निकाल होऊन आहे की नाही 20 वर्ष झालं तर देखील तो झेलपाटा मारायचं चाललेलं आहे। त्यामुळे माझं नोंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषण बंद करणार नाही। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।